सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी या बातमीमधल्या, त्याच्यातली पहिली महत्त्वाची गोष्ट अशी की तिन्ही प्रकरणं म्हणजे खंडणी आवादाकडून 2 कोटीची मागितली अॅट्रॉसिटी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण, ही तिन्ही प्रकरणं एकच आहेत असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे या आरोपपत्रामध्ये। आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आत्तापर्यंत जो फक्त खंडणीमधला आरोपी म्हणून दाखवला जात होता तो वाल्मिक कराड आता मुख्य सूत्रधार आहे या सगळ्या प्रकरणाचा, हत्येचा, असं स्पष्ट झालेलं आहे। त्याचं नाव पहिल्या क्रमांकावर आरोपपत्रात दाखल करण्यात आलेलं आहे। पहिला गुन्हेगार, पहिला सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडचं नाव येत आहे। परत आपल्याबरोबर सुरेश जोडले गेलेले आहेत। सुरेश जाधव यांच्याशी आपण बोलूया। सुरेश, वारंवार हा आरोप होतोय की धनंजय मुंडे हेच पहिल्या काळामध्ये, म्हणजे जेव्हा ही घटना घडली त्यानंतर पहिल्या काही महिन्यांमध्ये वारंवार वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न यंत्रणांच्या माध्यमातून करत होते आणि म्हणून त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे। आता अंजली दमानिया सुद्धा हेच सांगत होत्या, काय सांगाल? ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप करण्यात आले, राजकीय नेत्यांनी देखील आरोप प्रत्यारोप केले होते, पण वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत असं धनंजय मुंडे यांनी स्वतः सभागृहामध्ये देखील सांगितलं होतं की ते माझ्या जवळचे आहेत। आणि त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने आता वाल्मिक कराड हे मुख्य आरोपी दाखवण्यात आले, सूत्रधार दाखवण्यात आलेले आहेत, आणि त्यानंतर आता ज्या पद्धतीने अंजली दमानिया यांनी मागणी केली की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे, या अगोदरच आपण बघितलं तर राज्यभर जे मोर्चे निघाले होते त्या मोर्चाच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड, सुरेश धस, प्रकाश सोळंके यांनी देखील राजीनामा दिला पाहिजे आणि पारदर्शी चौकशी होण्यासाठी नैतिकतेची जबाबदारी म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशा पद्धतीची मागणी वारंवार केली गेली होती। तर अजितदादा यांनी देखील सांगत असताना धनंजय मुंडे जर या प्रकरणामध्ये दोषी असतील तर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल, अशा पद्धतीची सगळी आतापर्यंतची भूमिका होती। आता चार्जशीट फाईल झाल्यानंतर ज्या पद्धतीने वाल्मिक कराड यांचा या प्रकरणामध्ये खंडणी प्रकरणातून हत्या झाली आणि त्यामध्ये वाल्मिक कराड यांचा प्रमुख सहभाग आहे असं दिसल्यानंतर आता ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांच्याकडे देखील अंगोली निर्देश करण्यात येतोय आणि एकंदरीतच त्यांनी नैतिकतेची जबाबदारी म्हणून या प्रकरणामध्ये पारदर्शी तपास व्हावा म्हणून राजीनामा देणं अपेक्षित होतं। तर मागणी देखील आज आता सुरेश, क्षमा कर, अजून एक महत्त्वाचा मुद्दा इथे, यंत्रणांमधले जे कोणी आहेत ज्यांची नावं मधल्या काळामध्ये समोर येत होती की त्यांनी वाल्मिक कराडला आणि या सगळ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्यांवर सुद्धा कारवाई होणार का? त्यांची नावं आरोपपत्रात टाकली गेली आहेत का? आता जे 1,500 पाणी जे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले यामध्ये आतापर्यंत जे 3 गुन्हे आहेत, यामध्ये 3 गुन्ह्यामध्ये सुरुवातीला झालेला खंडणीचा गुन्हा, त्यानंतर अॅट्रॉसिटी मारहाणीचा गुन्हा आणि हत्येचा गुन्हा, या तिन्हीचं हे दोषारोपपत्र आहे आणि एकत्रित दोषारोपपत्र दिलं गेलेलं आहे। मात्र यामध्ये ज्यांनी कोणी सहभाग केलेला आणि दोषारोपपत्र दाखल करत असताना सीआयडीनं एक महत्त्वाचं म्हणजे तपासाचा अधिकार ताबूत ठेवून दोषारोपपत्र दाखल केलंय। त्यामुळे आता जरी हे दोषारोपपत्र दाखल झालं असलं तरी आणखी जर सीआयडीला आणि तपास यंत्रणांना वाटलं की यामध्ये कोणी सहभागी आहे, आरोपीला कोणी सहकार्य केलेलं आहे, त्याचबरोबर फरार होताना कुणाला सहकार्य केलेलं आहे, यांना देखील या पूर्वणी दोषारोपपत्र ज्याला म्हटलं जातं त्यामध्ये देखील घेतलं जाऊ शकतं। त्यामुळे एकंदरीत ज्यांनी कोणी सहकार्य केलेलं होतं, जे कोणी अधिकारी होते ज्यांनी सहकार्य केलं, का तर वारंवार धनंजय देशमुख असतील, त्याचबरोबर मसाजोगचे गावकरी, त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांवरती हे केला होता, त्यामध्ये राजेश पाटील आणि प्रशांत महाजन यासह रमेश घुले नावाचा जो वाशीचा व्यापी आहे याच्यावरती देखील अंगोली निर्देश केला होता। त्याचबरोबर कराडांची बी टीम म्हणून काही जणांचा उल्लेख करण्यात आला होता। यांच्या संदर्भात देखील आता नेमकं तपास यंत्रणा पुढची भूमिका कशा पद्धतीने घेणार आणि जे पूर्वणी दोषारोपपत्र दाखल होणार आहे त्यामध्ये त्यांचा उल्लेख येणार काही देखील पाहणं महत्त्वाचं असेल। पण सुरेश, देशमुख कुटुंब, सुरेश धस असतील, संदीप क्षीरसागर असतील, बजरंग सोनवणे असतील, या सगळ्यांचं आणि माध्यमांमधल्याही काही लोकांचं हे यश समजायचं आजचं हे आरोपपत्र? दोषारोप पत्रामध्ये ज्या पद्धतीने हे सगळे मुद्दे आलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट महत्त्वाची घ्यावी लागेल, का तर ज्या दिवसापासून 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यानंतर रास्ता रोको झाला, त्यानंतर तीव्र आंदोलन गावकऱ्यांनी देखील केले आणि मनोज जरांगे पाटील यांनी त्या ठिकाणी भेट दिली। सुरेश, तुला पुन्हा एकदा थांबवते, तृप्ती देसाई सामाजिक कार्यकर्ते आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। तृप्तीताई, खूप मोठी उपलब्धी, हे आरोपपत्र 1,500 पानांचं दाखल झालंय। पहिले तर तिन्ही प्रकरणं एकत्र करण्यात आलेली आहेत आणि वाल्मिक कराडला मुख्य सूत्रधार ठरवण्यात आले, दाखवण्यात आले आरोपपत्रामध्ये, काय सांगाल? मला वाटतं की वाल्मिक कराडच या हत्येचा जो आहे तो मुख्य सूत्रधार होता। यासाठी सर्व जन आक्रोश सुरू होता, लोकांची आंदोलनं सुरू होती आणि आपण बघितलं असेल की त्यावेळेला वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न अनेक जणांचा होता, परंतु आज आरोपपत्रामध्ये जर मुख्य सूत्रधार म्हणून त्याचं नाव आले असेल तर निश्चितच आंदोलनाला हे यश आलेलं आहे। जे लोक रस्त्यावर उतरले आणि आपण बघतोय की वाल्मिक कराडचीच ही टोळी होती, जी काही नावं येत होती ती वाल्मिक कराडशी संबंधित लोकांची होती, वाल्मिक कराडच्या जवळच्या लोकांची होती
आणि आता जेव्हा आरोपपत्रामध्ये हे सिद्ध होतंय तर निश्चितच मला वाटतंय की वाल्मिक कराड आता अजिबात सुटणार नाही आणि याच्यामध्ये पोलिसांनी योग्य जर तपास केलेला असेल, कारण आता आरोपपत्रामध्ये तर मुख्य सूत्रधार म्हणून त्याचं नाव येतंय. आता वाल्मिक कराडची सुटका नाही, त्याला आता फासापर्यंत जे आहे ते पोलिसांनी पोहोचवणं गरजेचं आहे. खरंय तृप्तीजी, पहिल्या दिवसापासून देशमुख कुटुंब म्हणत होतं की खंडणी प्रकरण आणि हत्या प्रकरण वेगवेगळं करू नका. आता तर या आरोपपत्रामध्ये हे स्पष्टच झालंय की ही तिन्ही प्रकरणं एक होती, पण खूप उशीर झाला या सगळ्याला वाचवण्याचाच प्रयत्न झाला वाल्मिक कराडला. हो, वाल्मिक कराडला वाचवण्याचाच प्रयत्न अनेक दिवस सुरू होता. आपण जर बघितलं तर राज्यात जेव्हा लोक रस्त्यावर उतरलेली होती, आक्रोश सुरू होता, तेव्हा सुद्धा वाल्मिक कराड माहीत असून सुद्धा बऱ्याच वेळेला त्याला अटक झाली नाही. त्याला सरेंडर करायला जो आहे तो अवधी दिला गेला, तो पुण्यात सरेंडर झाला आणि त्यावेळेलाच वाटत होतं की त्याला वाचवण्याचा प्रयत्न होतोय. पण जसं जसं लोकांचं जे आहे तो आक्रोश सुरू होता किंवा लोकांची मागणी येत होती, पुरावे समोर येत होते, सीसीटीव्ही फुटेज अनेक ठिकाणी आलेले आहेत जिथं त्यांची लोक, त्याच्यानंतर सीडीआर मध्ये बरीच उपलब्धी पोलिसांकडे आलेली आहे. त्यामुळे मला वाटते की वाल्मिक कराडला वाचवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला आता तो फेल गेलेला आहे, कारण पुरावे जे आहेत ते वाल्मिक कराडचे जे काय आहे ते सगळे पोलिसांना मिळाले आणि आता संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात जो न्याय मिळायला पाहिजे होता, तर मला वाटतं की वाल्मिक कराड सूत्रधार आहे हे जर दोषारोपपत्रामध्ये आले तर सगळ्यात पहिला जो आपण म्हणतो की 50% जो सुरुवातीला न्याय पाहिजे, मला वाटतं की वाल्मिक कराडचं नाव जिथं सिद्ध होतंय तिथं खऱ्या अर्थानं आता या हत्येमध्ये जो आहे तो निश्चितच संतोष देशमुखांना न्याय मिळू शकतो. नक्की तृप्तीजी, धन्यवाद सविस्तर प्रतिक्रिया तुम्ही दिलीत त्याबद्दल. पण या निमित्ताने महाराष्ट्रानं हे देखील पाहिलं की देशमुख कुटुंब म्हणजे संतोष देशमुखांची